आणि पहिले छूट आता आहे पोस्ट आहे तुमचं 10 माणसाचं आहे 20 माणसाचं आहे पण 20 माणसाला जवळजवळ 5-25 बकरं येणार बकरं जिवंत सांभाळा बी कापा बी खा आता नसेल तसं येतात ना येतात तिथं पोस्ट येतात तिथं चारायला मस्त जागा असते होय चारायची कोंडून ठेवायची बस रोज काढायचं आपल्याला वाटलं ना ज्या दिवशी आपल्याला येसू आहे त्या दिवशी एक बकरू कापायचं खायचं बरो आता ते मला कातडी कुताडी काढता यायची बकराची पहिली मी काय करणार मग बकराची कातडी कुताडी काढायची म्हणलं की मस्त कापणार कातडी काढणार रक्ती धरणार रक्ती प्रेसदार धरली मग सगळं कातडी कुतडी काढून झाली तोडून ताडून झाले की पोराला सगळ्यात तुम्ही आपलं समाज मस्त न्यायची रक्ती थोडस मिस्टीन मध्ये टाकाय थोडासा मसाला हलवायचं काळ जावाने मस्त बनत घट होत ना ते हा तुमचं किती जणांचं युनिट आहे हा तुमचं पोस्ट किती जणांचं होतं लय जण तसं नसतं ते अरे जसं जागा जसं जमीन अवेलेबल जसं जागा जसं तसं असतं ते किती जणांचं काय नाही किलो कमीत कमी 5 किलोमीटर मध्ये पसरलेला 5-6 किलोमीटर मध्ये असं एकदा पण सांगतो मेंढी बघितली मी कापायचो आईला मेंढी का बनी रे काय करावा म्हणजे बरं असं असं आहे रे हे नको मग ठेवली तिला ती येली आणि ती करायची तिथं ते तेवढ्यात आणि ते येलेलं कोकरू तो माग पड चपाती तुकडं खा त्याच्या माग पड चपाती तुकडं खा 3 महिन्यात 36 किलो कोकरू पडलं किती 36 3 महिन्यात 36 किलो चपाती हा क्वार्टर मास्टर चाललाय त्याच्या मागे जाणार कुठं डाळ गाऊ कुठं काय गाऊ ते खात राहणार चारा खाणार आसवाल मारलं होतं ना अण्णा तुम्ही आसवाल मारलं होतं ना एका आसवाल मारलं एक पळून गेलं होय लय मोठं देवदारचं झाड होतं लय मोठं म्हणजे त्याला कासरात पुरत नव्हता ते खाली जाऊन बसायचं बुडखात मग ते जुनं झाड होतं लई ते वर झाड तसंच होतं पण खाली पोखरलेलं होतं मध्ये ती जोड त्याच्यात जाऊन बसणार ती बघितली 2-4 बाऱ्या ती एकदम तुला सांगतो एकदम तशी अंगावर येत नाही आसवान इथून चाललंय ना आता पुढून पळत आहे आपल्या त्याला काय करायचं नाही तर त्याला जर काय केलं ना तो तर त्याचा असा पंजा आहे असा मारला नाही तर सगळ्यात वर पडून जाते एवढी रग आहे त्याला वाघा जेवढाच पंजा असेल त्याचा हा लय मोठं लय रग मग ते एक मारलं ते काढलं बाहेर त्याचं तेल पाडलं 3 डब तेल पडलं 3 डब आपलं हे 15 लिटरचं होय 3 डब नेऊन इकलं आणि 16,000चा टीव्ही घेऊन आलो 16,000चा टीव्ही नवीन निघाले तेव्हा बाबा गोळीनीच मारलं ना आसवाल हा गोळीने मार एकदा काय झालं तुला सांगतो